Subscribe and hit the bell icon to never miss another update from India Forums. की मला वाटलं नव्हतं की मी इतकं लवकर जाईल बाहेर म्हणून. मला वाटलेलं कमीत कमी मी 10 आठवडे तरी खेळेल, जनतेचा आशीर्वाद राहील. पण मी कुणालाही दोष देत नाही, मी माझ्या स्वतः मनाला दोष देतोय. जर मोठाच व्यक्ती जर लहान माणसाचे शब्द पाळत नसेल तर लहान माणसानंतर मोठ्या माणसाचे शब्द का पाळायचे. माझं फेवरेट कपल वैभव गिरी. आता विचारू नका का म्हणून. नाही नाही नाही. नमस्कार, तुम्ही मला बघताय इंडिया फोरम्स पर. तो इंडिया फोरम्स पे आज पहली बार होने वाला है बिग बॉस मराठी का एविक्शन इंटरव्यू मराठी में, बिकॉज घनश्याम मेरे साथ यहाँ पे और उन्होंने डिसाइड किया है कि ये इंटरव्यू मराठी में जाएगा. तर घनश्याम रेडी आहेस? हो, रेडी आहेस. पहिले तो मला हे सांग, हे एविक्शन तू एक्सपेक्ट केलेलंस का? अपेक्षित होतं तुला की तू एविक्ट होणार या वीक मध्ये? नाही, मी एक्सेप्ट करत नाही की मला वाटलं नव्हतं की मी इतकं लवकर जाईल बाहेर म्हणून. मला वाटलेलं कमीत कमी मी 10 आठवडे तरी खेळेल, जनतेचा आशीर्वाद राहील. पण मी कुणालाही दोष देत नाही, मी माझ्या स्वतः मनाला दोष देतोय. कारण मी त्यांच्यापर्यंत पोहोचायला जरा कमी पडलो, त्यांच्या मनात जागा करायला कमी पडलो. जर मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो असतो तर मराठी रसिक मायबापांनी मला नक्कीच सपोर्ट केला असता. पण तरी मी इथपर्यंत आलो, त्यांनी मला सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. घनश्याम, सोशल मीडियावर माहिती लोक असे म्हणतात की पुढारी गेम मध्येही पुढारी राहिला असता जर तो एकटा खेळला असता, पण तो निक्की आणि अरबाजच्या टीम मध्ये गुरफटून गेला. याच्यावर तुला काय म्हणायचं? नाही नाही, असं काही नाही. मी घरात कधी राजकारण केलं नाही, कारण बिग बॉसचं घर म्हटलं की तिथं मी एक सदस्य सारखा वावरलो. मला राजकारण करायचं असतं तर मला लई टाइम लागला नसता. पण रियालिटी शो म्हटल्याच्या नंतर मी रियालिटी पर्सनॅलिटी माझी दाखवली. मला लोकांनी फेक दाखवायची नव्हती, मला फेक वागायचं नव्हतं. मी घनश्याम द्रवडे जसा ओरिजिनल आहे तसा ओरिजिनलच धावणार आणि ओरिजिनलच दाखवायचं होतं मला लोकांना. कारण रियालिटी शो म्हणजे माझं ट्रॉफी, म्हणजे माझं आयुष्य नव्हे, तर माझं मी स्वतः कसा आहे आणि स्वतः लोकांना कसा वागवतो, कसा लोकांशी राहतो, हे माझं खरं आयुष्य आहे. भले लोक माझ्यासाठी माझी उंची कमी असली तरी माझ्याशी कसे बोलतील, कसे वागतील, कसे ह्याच्याशी मला फरक नाही पडत. पण मी त्यांचा कधी मान सन्मान आदर कदर कधी दुखवणार नाही, हे माझं होतं. घनश्याम, ह्या सीझन मध्ये अजून एक गोष्ट खूप जास्त हायलाइट होते, ती आहे तुझी आणि निक्कीचं इक्वेशन. ठीक आहे, बरंच काही आम्हाला पाहायला भेटलं. तुम्ही भांडलात, मग तुम्ही त्याच्यानंतर परत तुमची भांडणं सोडवलात, त्यानंतर तुम्ही बसायचात, गप्पे मारायचात. निक्कीने तुला किसही केलेलं गाल्यावरती, त्यावर पण भरपूर चर्चा चालू आहे. तू बघितली क्लिप्स बाहेर येऊन? हो, बाहेर येऊन बहीण कॉमेंट काय प्रकार. आता घरचे विचारतील तुला, बाई काय प्रकार, मग काय म्हणणारच त्यांना? जो प्रकार व्हायचा होता तो प्रकार झाला. पण एक गोष्ट मात्र होती की निक्कीने घरात कोणाशी बोलली, कुठल्याही सदस्याशी ती बोलली, अभिजित किंवा कोणाशी, तर अरबाजला जरा चिड यायची. पण घनश्याम बरोबर निक्की दिवसभर तरी बसायची, अरबाज काही नाही म्हणायचं. ह्याचं कारण काय होतं? त्याला विश्वास होता तुझ्यावर की घनश्याम म्हणजे आपलाच माणूस, आपलाच गडी. आणि सगळ्यात महत्वाचं, निक्कीची सेफ्टी माझ्याकडे होती, जबाबदारी माझ्याकडे होती निक्कीची. त्यामुळे त्याला धोका वाटत नव्हता. बाकीच्यांची बसले तरी धोका वाटणार, पण अरबाजची सेफ्टी म्हणजे मी, कारण अरबाजचा भाऊ म्हणजे मी, आणि मी छोटी मिया बडी मिया, त्यामुळे अरबाजला माहितच होतं हा घनश्याम चा विचार वेगळाच असतो. आणि त्याला सगळ्यांपासून भीती होती, फक्त माझ्यापासून भीती नव्हती. निक्कीला कुठे बसवायचं म्हणलं तर सेफ जागा फक्त घनश्याम पाहिजे. अगदी बरोबर. तू सुरुवातीपासून अरबाजला तुझा भाऊ मानत आलायस, पण आता जे बसचा जो टास्क झाला कॅप्टन्सीचा, त्यामध्ये तुझ्या भावाने तुझ्या अगेन्स्ट हे केलं, त्याच्यावर तुला काय म्हणायचं? नाही, नक्कीच भावाने माझ्यावरती गेम पलटवला म्हणता येणार नाही. पण कसं होतं, पहिला टास्क आम्ही हरलेलो होतो, त्यामुळे आम्हाला भीती होती की हे कॅप्टन्सी जाईल काय, म्हणून आम्ही परत एकदा ग्रुपने खेळायचं ठरवलं. आणि जिकडं बहुमत जास्त असते तिकडं, जर बाहेर नसतो आलो तर तिकडे अंकिता गेले असते तर आमचे दोन्ही प्लेयर्स बाहेर काढले असते. बरोबर. आणि मग आमच्यात कोणी राहिलं नसतं. आताही सध्या कोण नव्हतं. सूरज चव्हाणला मला द्यायचं होतं, किंवा मी जर बाहेर नसतो आलो तर सूरज कॅप्टन नसता झाला, आणि माझी पहिली प्रायोरिटी होती सूरजला. त्यामुळे अरबाजने एकंदरीत केलं, ते मला थोडं खटकलं. पण पुढे जाऊन मी विचार केला, जर मी आलो असतो तर मी जर थांबलो असतो तर सूरजला नसतं होत आलं असतं, किंवा मी जर, आणि मला तसंही त्यांनी ठेवलं नसतं, अंकितानी नारायण मला ठेवलं नसतं. कारण बी ग्रुपने मला तोंडा नॉमिनेशन केलं, हे फक्त शेवटपर्यंत मतदानाचं ठेवत होते, त्यामुळे काही वाटलं नाही.
बरोबर. म्हणजे हे सगळा गेम प्लॅन होता आणि ऍज अ टीम तुम्ही खेळलात. जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला रियालिटी शो मध्ये रिअल राहायचं होतं, भरपूर लोकांनी घरात हेही म्हणाले तुमच्या पाठी की तुम्ही डबल ढोलकी आहात, डबल फेस आहात. त्याचं एक सोशल मीडियावर आता जे क्लिप व्हायरल होतं ते म्हणजे डीपी दादांना जे तुम्ही वचन दिलेलं की मी बघीन, विचार करेन तुम्हाला सेव्ह करायचं की नंतर परत टास्क मध्ये तुम्ही त्याचा विरुद्ध केलात, म्हणजे शब्द देऊन तुम्ही मागे आलात. मग आता याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही बदललात? नाही, याच्यावर माझं मत आहे की डीपी दादांनी बी मला किती बऱ्या शब्द दिले, डीपी दादांनी का नाही पाहिजे. जर मोठाच व्यक्ती जर लहान माणसाचे शब्द पाळत नसेल तर लहान माणसानंतर मोठ्या माणसाचे शब्द का पाळायचे. तुम्ही जर तुमच्या शब्दाला आधी किंमत दिली असती, हे पा जसं पेराल तसंच उगवत असते. तुम्ही जर नीट पेरलं तर नीटच उगवणार. मी पहिल्या आठवड्यात डीपी दादाला नॉमिनेट केलं, पण मी डीपी दादाची स्पष्टपणे माफी मागितली होती. डीपी दादा मला माफ करा, मी चुकलो. डीपी दादाने मला सांगितलं मी तुला माफही केलं, पण मी म्हटलं इथून पुढे मलाही मी तुम्हाला त्रास नाही देणार, मलाही तुम्ही त्रास नका देऊ. मी तुम्हाला नॉमिनेट करत नाही, तुम्ही मला करू नका. तर डीपी दादा म्हणले हो चालते असं काय, मी तुझ्या वडिलांच्याच वयाचा आहे, मी तुला नॉमिनेट नाही करत, काय नाही करत. पण जेव्हा आठवड्यात संधी येईल, डीपी दादांनी मला एकदाही कॅप्टन्सी पासून वाचवलं नाही, नॉमिनेशन पासून वाचवलं नाही, टास्क पासून वाचवलं नाही. उलट डीपी दादा माझ्याबद्दल म्हणायची कुठे आग लावे. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाचं नातं तोडायला निघालेला पहिला माणूस म्हणजे डीपी दादा. डीपी दादा माझ्यापेक्षा डबल वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे. डीपी दादाला कळलं पाहिजे. घनश्याम जरी योग्य बरं बोललाय, घनश्याम जरी चुकला असला तरी रक्षाबंधनच्या दिवशी असं बहीण भावाचं नातं निर्माण नाही केलं पाहिजे, चुकीचं नाही केलं पाहिजे. बरं तुम्हाला आग लावायची, समोरासमोर बसून लावा ना, तुम्ही चुकीच्या पद्धतीने आग लावताय. मला मस्त कळतंय ती आग कोणी लावली असेल, डीपी दादांनी किंवा कोणी, तरी मला माहिती ना कोण डाऊट करणार आहे मला त्या घरात. पण डीपी दादांनी जर असं मागे सांगितलं तर हे चुकीचं आहे. म्हणजे हा सगळा राग तुमच्या डोक्यात होता राग म्हणजे मला डीपी दादा डायरेक्ट म्हणते त्याचं कानफाड फोडलं पाहिजे. मग मला तुम्ही सांगा अशा वेळी, आणि डीपी दादांनी दरवेळी गोड बोलून माझा काटा काढलेला आहे, गोड बोलून. मग मी जर एकदा त्यांचा गोड बोलून काटा काढला तर त्यात माझं काय चुकलं. म्हणजे घनश्यामने अगोदरच मनात विचार केलेला की त्यांना कोणाला सेव्ह करायचं नाही. आणि आता जर मी तुम्हाला एक अशी सिच्युएशन देईन की घरामध्ये यावेळेस तुमच्या जागे कुणाचं एविक्शन व्हायला हवं होतं, तर तुम्ही कुणाचं नाव घ्याल? ते डिझर्व नाही करत राहायला, पण ते अजून पण आत आहेत. नाही अजून कोण नाही आठवून राहिलं, कारण मी माझी सवय अशी, मी लोकांना कधीच पाण्यात बघत नाही, त्या जागी मी मला स्वतःला बघतो. कारण मला वाटत नाही कोणी माझ्यामुळे बाहेर यावं किंवा त्यांच्यामुळे मी बाहेर यावं. मला एक वाटतं मी बाहेर या जुगा नव्हतो. मग डीपी दादालाही कमी समजत नाही, आर्यालाही कमी समजत नाही. ते टेप होते, ते त्यांच्या नशिबाने खेळले. आणि बिग बॉसचा गेम मनगटावर नशिबावर चालतो. रसिक माई बाप्पाने मला साथ दिली नाही, याचा अर्थ असं नाही त्यांना साथ नाही द्यावी, त्यांना सुद्धा साथ द्या. प्रत्येक जण ट्रॉफीच्या आशेने आले, ज्याला त्याला वाटते मी जिकावं. आणि माणसाचं एक ध्येय वेळ असणंही गरजेचं आहे. जर आपण ध्येय वेळ नसेल तर उपयोग तरी काय. बरोबर. लास्ट 2 प्रश्न आता माझ्याकडे आहेत. अरबाज निकी किंवा वैभव विरीना, तुमचं फेवरेट कपल कोणतं? माझं फेवरेट कपल वैभव विरीना. आता विचार नका का म्हणून. नाही बहीण आवडत नाही अरबाज सोबत? हे काय नाही बहीण नाही रे वहिनी बाई काय नाही. तिने जेव्हा बाहेर आले ना, माझी क्लिप बघितली ना, काय केलंय तू. चला आता शेवटी मी सगळ्या कंटेस्टंटचे नाव घेईन, ठीक आहे? ते नाव ऐकलं तुझ्या डोक्यात जे पहिलं शब्द येतं ते म्हणायचं, फक्त काही असो, ठीक आहे? अरबाज, दाष्टी, जान्हवी, भानकुदळ. म्हणजे नुसतं अंगावर येणारी, ठीक आहे? वैभव, संयम. वैभव संयम कसा? टास्क मध्ये तर एवढं राडे कर. नाही संयम तसं नाही, इतर वेळी संयम. दिवसभर संयम, फक्त टास्क मध्ये अग्रेशन आहे. अरबाज तू म्हणशील तसं करू आपण. संयम. निकी, कोण येतं का नाही भांडायला, का मी येऊ तिकडे? अचूक शब्द. डीपी दादा, चिमटा काढणे. डीपी दादा, खेळ खल्लास. सूरज, बुक्की टिंगू. अभिजित, डोळ नाच रे नाच नाच रे नाच. वर्षाताई, मी काय म्हणणे, माझं मत ठाम. अंकिता,
आम्ही साधी माणसं. आम्ही साधी माणसं. आणि आता जो वाईल्ड कार्ड आलाय नवीन घरात, संग्राम, त्याच्याबद्दल काय म्हणायचं? अरबाजला टक्कर देईल असं वाटतं तुम्हाला? हो, हो ना, एकदम त्यात पण तो वैभवदादाची चंगरा चिंगरी नाही रे माझ्या भावाची रे. प्लीज त्याला मिस करतोय मी. वेळ जाता जाता मला असं वाटतं की तुम्ही वर्षा ताईची ना खूप छान मिमिक्री करून दाखवू शकतात मला. नाही. थोडस झलक बघायची आहे की समजा वर्षा ताई निक्कीशी भांडताना कसे समजवते. अगं पण मी विक्री करू नाही शकत. नाही. आता घनश्याम एकदम सेफ प्ले करतायत, पण हरकत नाही, आपण घनश्यामची परत एकदा भेटू आणि याच्यावर सविस्तर बोलू. सेफ नाही, मी काय म्हणते, मी काय मिमिक्री करू, मी कशासाठी आले इथं. On this note, signing off, this is Nikita Bhagwan with cameraman Babaji, India Forums, Mumbai.